Good morning, dear students. We have been discussing the topic statistical quality control. आत्तापर्यंतच्या लेक्चर्समध्ये आपण कंट्रोल चार्ट्स फॉर व्हेरिएबल्स च्यामध्ये दोन चार्ट्स व्हेरी बेसिक पाहिलेले आहेत. ते म्हणजे एक्स बार चार्ट आणि आर चार्ट. देर आर मेनी मोर चार्ट्स. तुम्हाला मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की पीपल हॅव डेव्हलप्ड 1000 कंट्रोल चार्ट्स. पण हे जे दोन बेसिक आहेत, पायोनियरिंग आहेत, त्याला शेवार्ट्स कंट्रोल चार्ट असं म्हटलं जातं. मीन चार्ट आणि रेंज चार्ट. आता आपण जी चर्चा करणार आहोत ते कंट्रोल चार्ट्स फॉर ॲट्रिब्यूट्स. तर त्यासाठी आपल्याला व्हेरिएबल आणि ॲट्रिब्यूट या दोन गोष्टीमधला फरक समजावून घ्यावा लागेल आणि त्यानंतर त्याच्यासाठीचे चार्ट्स कसे तयार करता येतात हे आपण बघूया. Many quality characteristics are not measurable. That is, these characteristics cannot be represented numerically. म्हणजे काय, तर काही गोष्टी आहेत अशा ज्या मेजरेबल नसतात. आता मेजरेबल आणि नॉन मेजरेबल हा जो फरक आहे तो म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन शब्दांशी संबंधित आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ क्वांटिटी म्हणजे धान्य किती किलो आपण खरेदी केलं. गहू असतील, ज्वारी असेल, 5 किलो 10 किलो क्वांटिफिकेशन त्याचं आपल्याला करता येत आहे. वी कॅन मेजर दॅट. बाय स्केल, त्याला आपण किलोग्रॅम वगैरे असं म्हणतोय, त्याच्यामध्ये आपल्याला मोजता येतं. पण एखाद्या व्यक्तीचा एखादा व्हर्च्यू असेल, म्हणजे त्याचा गुण असेल किंवा अवगुण असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणालो की हा विद्यार्थी खूप हुशार आहे, तर त्याच्या ठिकाणी असलेला हा जो व्हर्च्यू आहे, हुशारी, इंटेलिजन्स, इट इज ए क्वालिटी अँड इट इज नॉट डायरेक्टली मेजरेबल. आपल्याला त्याचं सरळ सरळ मोजमाप करता येत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीचा वर्ण असेल, म्हणजे त्याच्या त्वचेचा रंग कसा आहे. आपण काळा गोरा वगैरे असे भेद करतो, काही ठिकाणी सावळा वगैरे असं म्हणतो. आता हे जे कॉम्प्लेक्शन ज्याला म्हणतो आपण, स्किन, त्याचं डायरेक्ट आपल्याला मोजमाप करता येत नाही. गोरेपणामध्ये सुद्धा अधिक गोरे, कमी गोरे असलेले, काळेपणामध्ये काळे, अधिक काळे असलेले, म्हणजे त्याचं सरळ मोजमाप करता येत नाही आपल्याला. ज्या गोष्टी आपल्याला अशा मेजरेबल नाही आहेत, मोजता येत नाही आहेत, आकड्यामध्ये मांडता येत नाही आहे, अशा क्वांटिटीजना आपण ॲट्रिब्यूट्स असं म्हणतो आहे. तर फॉर एक्झाम्पल इथं आणि काही उदाहरणं दिलेली आहेत पहा. ए डिफेक्ट इन ॲन आर्टिकल इज नॉट मेजरेबल. एखादी वस्तू डिफेक्टिव्ह असेल, खराब असेल, तर तो डिफेक्ट इज नॉट मेजरेबल. Some examples of attribute quality characteristics are number of non-functioning electric bulbs.
विजेचा दिवा चालू आहे की बंद आहे एवढं सांगता येतं आपल्याला. नंबर ऑफ मिस्टेक्स मेड इन कम्प्लिटिंग ए लोन ॲप्लिकेशन. आता मिस्टेक आहे किंवा नाही एवढं सांगता येत आहे. ती मिस्टेक किती प्रमाणात आहे कशी आहे त्याचं काय मोजमाप करता येत नाही. नंबर ऑफ क्वेरीज इन एन ऑडिट रिपोर्ट. लेखापरीक्षण झालं, हिशोब तपासला गेला तर त्याच्यामध्ये किती क्युरीज आल्या वगैरे. कंट्रोल चार्ट्स यूज्ड टू इव्हॅल्युएट अँड मॉनिटर ॲट्रिब्यूट क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स आर नोन ॲज ॲट्रिब्यूट कंट्रोल चार्ट्स. मग अशा प्रकारचे जर काही व्हेरिएबल्स असतील तर त्यासाठी आपल्याला व्हेरिएबल कंट्रोल चार्ट्स नाही वापरता येत. मग अशा गोष्टींसाठी काय ॲट्रिब्यूट कंट्रोल चार्ट्स डिझाईन केलेले आहेत आणि ते कोणते आहेत ते आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सिलेबसमध्ये त्यापैकी 2 चार्ट आहेत. एक आहे पी चार्ट आणि दुसरा आहे सी चार्ट. पी चार्ट म्हणजेच फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह चार्ट. आता पहिल्यांदा आपण फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह म्हणजे काय ते समजावून घेऊया. An item or an article which does not conform to the specifications is called a defective or non-conforming item. म्हणजे एखादी वस्तू चांगली आहे की वाईट आहे हे कसं ठरवणार आपण, तर आपण त्याच्यासाठी काहीतरी स्पेसिफिकेशन केलेले असतात आणि त्या स्पेसिफिकेशन त्यांनी जर पूर्ण केलेलं नसतील तर त्याला आपण डिफेक्टिव्ह असं म्हणतो. म्हणजे जसं की विद्यार्थ्यांचा रिझल्ट्स कॅल्क्युलेट करत असताना काय ठरवलं जातं की ज्यांना परीक्षेमध्ये 35पेक्षा जास्त मार्क्स मिळतात ते पास या कॅटेगरीत जातात आणि ज्यांना त्याच्यापेक्षा कमी पडतात ते फेल या कॅटेगरीमध्ये जातात. सो स्पेसिफिकेशन काय तर ही हॅज टू सेक्युअर ॲटलिस्ट 35% टू बी डिक्लेअर्ड ॲज अ पास कॅन्डिडेट. मग हे स्पेसिफिकेशन ज्याचं पूर्ण होत नाही आहे दॅट बिकम्स फेल, दॅट मीन्स डिफेक्टिव्ह. मग असं वस्तूंच्या संदर्भात मी असं ठरवलं असेल की या पद्धतीने वस्तू पाहिजे तर त्या माझ्या स्पेसिफिकेशन ती जर वस्तू पूर्ण करत असेल तर आय विल से इट इज अ गुड आयटम. अँड इफ म्हणजे त्यापैकी 1, 2 किंवा अनेक स्पेसिफिकेशन पूर्ण जर होत नसतील तर त्याला आपण म्हणतोय डिफेक्टिव्ह किंवा नॉन कन्फॉर्मिंग आयटम. ओके. The population fraction non-conforming is defined as the ratio of number of defective items in a population to the total number of items in that population. म्हणजे आता इथं आपल्याला हा जो एक रेशो डिफाईन करायचा आहे, हे जे प्रमाण आपण डिफाईन करतो ते म्हणजे काय तर एक उदाहरणार्थ आपण एखाद्या प्रोसेसबद्दल, क्वालिटी कंट्रोल म्हणजे आपण एखाद्या प्रोसेसबद्दल विचार करतो. एखादी प्रोसेस फॅक्टरीमध्ये असलेली एखादी प्रोसेस दिवसभरामध्ये जेवढ्या वस्तू तयार करते, समजा ती एक 10 लाख वस्तू तयार करत असेल आणि त्या दिवसभराच्या प्रोडक्शनमध्ये समजा 5000 गोष्टी डिफेक्टिव्ह तयार झाल्या तर त्या दिवसाचा आपण रेशो कॅल्क्युलेट केला तो P = number of defectives 5000 divided by total number of items produced. So it is called population fraction defective. The population fraction non-conforming is defined as the ratio of number of defective items in a population to the number of items in that population. सो एकूण संपूर्ण पॉप्युलेशनमध्ये ज्याची आपल्याला तपासणी करायचं आहे त्याच्यामध्ये एकूण किती डिफेक्टिव्ह आहेत पी, एकूण डिफेक्टिव्ह किती आहेत त्याचं जे प्रमाण आहे त्याला आपण फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह, पॉप्युलेशन फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह असं म्हणतो.
where n is the size of the population and d is the number of defectives in the population. आता प्रश्न कुठं निर्माण होतो, हा जो p आहे ना तो आपल्याला माहीत नसतो. आणि तो माहीत करायचं म्हणजे काय, तर आपल्याकडे जेवढ्या वस्तू आहेत त्या सर्वच्या सर्व आपल्याला काय करायला लागतील, टेस्ट करावे लागतील. आता उदाहरणार्थ एखादी कंपनी दिवसभरामध्ये त्यांचं जे प्रोडक्ट आहे त्याचे 10 लाख नग जर तयार करत असतील, 10 लाख नग तयार करत असतील, तर जस्ट इमॅजिन की 10 लाख नग ते कसे टेस्ट करू शकतील, करू शकणार नाही आहेत. मग त्यापैकी चांगलं आणि वाईट टेस्टिंग केल्याशिवाय कसं ठरवणार. त्यामुळे हे जे पॉप्युलेशन फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह आहे पी, हे एक अननोन क्वांटिटी आहे, आपल्याला माहीत नसते. आणि आपला सगळा प्रयत्न असतो ती ही व्हॅल्यू माहीत करून घेण्यासाठी. इट इज ऑलवेज अननोन क्वांटिटी. आणि मग आपली आता रेस सुरू होते, किंवा आता इथून पुढं आपली कसरत सुरू होते की आपल्याला या पीचा पाठपुरावा करायचा, कॅपिटल पी, पॉप्युलेशन फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह. आणि मग ते आपण कशा पद्धतीने एस्टिमेट करू शकतो, त्याच्या जवळ जाणारं उत्तर आपल्याला कसं शोधता येऊ शकतं, याचा सर्व आपल्याला खटाटोप करायचा असतो आणि ती व्हॅल्यू आपल्याला शोधायची असते. मग याच्यासाठी जो कंट्रोल चार्ट तयार करणार आहोत आपण, दॅट चार्ट इज कॉल्ड पी चार्ट. ओके. पण तो पी चार्ट कशा पद्धतीने आहे, त्याची प्रोसेस काय आहे वगैरे हे आपण बघणार आहोत. पण आज आपण इथंच थांबूया आणि पुढच्या लेक्चरपासून कंटिन्युअसली आपल्याला पी चार्टची चर्चा करता येईल. ओके. सो यू जस्ट try to remember what is population fraction defective capital P and how it can be estimated, so that a process can be brought under statistical quality control. Okay, so thank you for listening this video lecture. We'll stop here. See you tomorrow.